आज मी केलेत रथसप्तमी निमित्त तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू पाकातले। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर पाकातले तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू करण्याकरिता मी तीळ भाजून घेतले छान खमंग असे, आणि थोडेसे एक मूठ शेंगदाणे, तिळाचं प्रमाण इथे जास्त टाकायचं आपल्याला आणि शेंगदाणे कमी। शेंगदाणे सुद्धा छान भाजून घेतले आणि त्याचे सालं काढून घेतले, आणि जेवढे तीळ घेतले वाटीत तेवढंच त्याच प्रमाणामध्ये चिरून घेतलेलं गूळ घेतलं। तिळाच्या प्रमाणात शेंगदाण्याचं प्रमाण नाही घ्यायचं, तिळाचंच घ्यायचं। थोडासा कमी असला गूळ तरी चालतो, आणि त्याच्यात गुळामध्ये थोडंसं पाणी घालून पाक तयार करून घ्यायचा। पाक व्यवस्थित असा करायचा, घट्ट पाक कडक, जेणेकरून की आपला लाडू एकदम खुसखुशीत होईल। तर पाकाला छान असं शिजू द्यायचं आणि नंतर पाण्यामध्ये टाकून चेक करायचा। पाण्यामध्ये टाकल्याबरोबर लगेच गोळा झाला पाहिजे पाकाचा, आणि असा वाटीत जर आपण तो टाकून बघला तरी टणकन असा आवाज आला पाहिजे, इतपत घट्ट असा कडक पाक करायचा। तर पाक आता तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि तिळामध्ये शेंगदाणे सालं काढून घेतलेले आणि वेलची पूड टाकून घेतलं, आणि पाक टाकून घ्यायचा वरून संपूर्ण, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तीळ, शेंगदाणे आणि पाक पूर्ण मिक्स करायचं आणि पाण्याचा हात लावून पूर्ण काढून घ्यायचं। जे चमचाला वगैरे लागलं आहे ते पाण्याचा हात लावायचा, नाहीतर चटके लागतात हाताला, आणि पाण्याच्या हातानेच लाडू वळायचे आहे। खूप छान असे एकदम सोप्या पद्धतीने लाडू वळल्या जातात, काहीही कठीण होत नाही, आणि पाण्याचा हात लावल्यामुळे काही लाडूंच्या चवीमध्ये फरक पडत नाही आणि नरमही होत नाही। तर पाण्याचा हात लावून पूर्ण लाडू हे वळून घेतले आहे मी। रथसप्तमीकरिता केले मी 13 लाडूचं वाण असते देवासाठी, तेव्हाच्या तेव्हाच करावे लागतात ताजे ताजे। तर म्हटलं केले तर जरा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी। तर लाडू वळून घेते संपूर्ण, आणि जर लाडू वळता थोडंसं मिश्रण एखादी जर घट्ट झालं, लाडू वळता आले नाही, तर किंचित असं गॅसवरती ठेवायचं थोडा वेळ, मग लगेच परत लाडू वळायचे, वळता येतेच। हे माझे थोडेच होते लाडू, तर त्याच्यामुळे मला काही असं काम पडलं नाही, पण जास्ती लाडू असले की तसं थोडंसं गॅसवरती धरलं की परत ते लाडू वळायला सुरुवात होते। असे एकदम सोपी पद्धत आहे पाकाचे लाडू, आणि एकदम कुरकुरीत हे लाडू होतात, अजिबात कडक होत नाही। तर लाडू हे वळून झालेले आहे। तर ही तिळाचे पाकातले लाडू कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्ही पण अशाच प्रकारे लाडू करता का? आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि शेअरसुद्धा कराल बरं का। असे छान असे खुसखुशीत लाडू हे तयार झालेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू, बाय बाय।